व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी एकदम ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेमध्ये, ज्या पद्धतीनं विद्यार्थी घडतील अशा भाषेमध्ये आपण सगळ्यांनी संभाषण आपलं जे कौशल्य आहे त्या अनुरूप विद्यार्थ्यांच्या मनामनात किंवा त्यांच्या विचारापर्यंत आपले जे गरजेचे विचार आहेत ते सर्वांनी पोचवलेले आहेत। माझ्याकडे तसं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, कारण सगळ्यांनी बोलून झाल्यानंतर माझ्याकडे माईक आला आहे। मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे। ती गोष्ट सांगायच्या अगोदर इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यामध्ये आमचे गंगावणे सर असतील, आता पाटील सर गेलेत, काही कामानिमित्त त्यांना जायला लागलं, अनेक मंडळी जी ही इथं व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे, त्यांनी आपल्या विचारांमधून सांगताना विद्यार्थी कसा घडला पाहिजे, विद्यार्थ्यांनी फ्युचरमध्ये काय करावं, आपण ऑलरेडी सगळे गुणवंत विद्यार्थी आहात, आपण वर्षभर मेहनत करून आपण जे काही आज जे आपण गुण कमवलेले आहात, 10वीमध्ये असतील, 12वीमध्ये असतील, स्कॉलरशिपमध्ये असतील, ह्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते। म्हणजे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून आपण खूप मेहनत करून पुढे आलेला आहात, गुण कमवलेला आहात। त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी कोकण संस्थेच्या वतीनं आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर हे शिक्षक जे शिक्षक आहेत, हे विद्यार्थी घडवण्याचं जे काम आहे ते पालकांबरोबर शिक्षकांचंही आहे। त्यामुळे ज्या शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे, ज्यापैकी एक शिक्षक आत्ता मला असं वाटतं डोंगरपाल हायस्कूलचे BS राणे सर आले होते, आहेत की माहीत नाही का, आहेत, त्या हायस्कूलचा मी विद्यार्थी आहे। गणित आणि बुद्धिमत्तेचा कोणीतरी विषय काढला होता। 7वीपर्यंत म्हणजे ढ विद्यार्थी असतात त्या कॅटेगरीमधला मी विद्यार्थी। त्या ढ विद्यार्थ्याला ह्या शिक्षकांनी ज्या पद्धतीनं डोंगरपाल हायस्कूल, ज्या हायस्कूलला ग्रँड नव्हती त्या हायस्कूलला दिवसभर तर क्लासेस व्हायचे, जे सरकारच्या नियमाप्रमाणे ठरलेलं आहे ते शिक्षण तर दिलंच जायचं। त्याच्याशिवाय आपलं घरदार सोडून शिक्षक काय करू शकतो, तर मला असं वाटतं की डोंगरपाल हायस्कूल, ज्याचा 100% रिझल्ट कंटिन्युअसली गेली 8-10 वर्ष लागतोय, त्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत मी बघितलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांबरोबर शिक्षकांचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे। मॅडमनी माधुरी मुळीक मॅडमनी एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो त्यांनी कोकणाच्या बाबतीत, सिंधुदुर्गाच्या बाबतीत उचलला। मी आपलं धन्यवाद म्हणतो की आपल्याला हे जाणवतं आहे, हे सिंधुदुर्गातल्या लोकांना पण जाणवत असेल ना। तुम्ही म्हणालात की घाटावरच्या लोकांना घाटी असं म्हणतात, ॲब्सोल्युटली खरं आहे। आपण ज्या वेळेला म्हणताय त्यावेळेला बऱ्याच वेळेला आम्ही ज्या वेळेला कम्पेअर करायला बघतो त्यावेळेला काहीतरी गमक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, हे आम्हाला मान्य केलं पाहिजे। आमचे विद्यार्थी 10वी 12वीमध्ये कोकण विभाग सगळ्यात पहिला असतो। गेली कित्येक वर्ष कोकणचा पॅटर्न अवलंबायचा प्रयत्न बाकी सगळं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळेच विभाग करतायत, पण आम्ही 10वी 12वीमध्येच प्रथम क्रमांकाला। ज्या वेळेला प्रशासकीय नोकऱ्यांचा विषय असेल त्यावेळेला आम्ही कुठंतरी कमी पडतोय, हे आम्ही मान्य करतो। आणि त्याच्यामुळेच जांभेकर सर ज्या गुरुकुलचा हिस्सा आहे, अशी अनेक अकॅडमी इथं चालू करण्याचा प्रयत्न अनेकांकडून झाला। त्यातले कोकण संस्था ही कोरोनापूर्वीची एक आहे। लक्षवेध करिअर अकॅडमी नावाची अकॅडमी आम्ही बांधण्यामध्ये चालू केली। मॅडम, आम्ही कुठं कमी पडलो तर मला असं वाटतं की आम्ही पालकांना अवेअर करण्यामध्ये कमी पडलो। तर की आपण फ्युचरमध्ये आम्हाला जर असंच सहाय्य केलं तर आम्ही पालकांसाठी असा अवेअरनेस कॅम्प ठेवू, जेणेकरून पालकांनी जर आपल्या मुलांची मानसिकता बदलली, आपल्या मुलांना सांगितलं की तुला प्रशासकीय सेवेत जायचंय, त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर ती मेहनत करायची तयारी विद्यार्थी 100% दाखवतील। त्यामुळे आपण थोडासा वेळ द्यावा। आम्ही ॲब्सोल्युटली अशा पद्धतीचं काम करण्यामध्ये खूप इच्छुक आहोत। त्याच्यानंतर लेले मॅडमनी पण एक छान उदाहरण दिलं, ज्याच्यामध्ये ते म्हणाल्या की किती वेळ अभ्यास, एक दिवस अभ्यास की वर्षभर अभ्यास आणि त्याचा रिझल्ट।
लेले मॅडम, आपण मला माहीत नाही, कोकणाचा इतिहास आहे, कोकणातली लोक नारळाचं झाड लावतात, बरोबर ना? कल्पवृक्ष म्हणतो आम्ही त्याला. नारळाचं झाड आमच्या जुन्या पिढीने लावलेलं असतं आणि जी दुसरी पिढी आहे ती नारळ खातात, अशी आमच्या कोकणातली पद्धत आहे. पण रिसेंटली काय झालं आहे की मला असं वाटतं की कुठंतरी तो बाहेरच्या राज्यांचा पगडा असेल आमच्यावरती. आम्ही हल्ली केळीची झाडं लावू लागलो, आम्ही हल्ली अननसाची झाडं लावू लागलो आणि केळीच्या झाडांची आणि अननसाच्या झाडांची मला वाटतं आमच्यामध्ये ती जी मानसिकता आहे तशी होऊ लागली. त्यामुळे ह्या पुढे मला असं वाटतं की ह्या इथं जमलेले जे सगळे विद्यार्थी आहे त्यांच्या वतीनं मी आपल्याला एक मुळीक मॅडम, लेले मॅडम आणि सगळ्यांनाच प्रॉमिस करू इच्छितो. करू का? आता ही जी मंडळी गुणवंत विद्यार्थी जे बसलेत ते फक्त 10वी-12वी पुरते मर्यादित न राहता आपण पुढच्या वेळेला एक 4-5 वर्षांना आपण प्रमोशन घेऊन परत जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलात तर आमची ही मुलं प्रशासकीय सेवेत असतील, बरोबर का? याच्यासाठी शिक्षक, पालक तर मेहनत घेतीलच, त्याचबरोबर कोकण संस्था म्हणून जिथं जिथं ह्या विद्यार्थ्यांना गरज लागेल तिथं तिथं आम्ही उभे राहू. एक छोटंसं उदाहरण आहे पेन्सिलचं, ज्याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांसाठी ॲक्च्युअलमध्ये शिक्षक 2 पेन्सिल घेऊन वर्गात आले आणि पेन्सिल 2 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिल्या आणि म्हणाले आता काय करायचं आहे, पेन्सिल शार्पनरनं त्याला धार लावायची. एक पेन्सिल म्हणाली की नको, मला त्रास होईल, पेन्सिल तुम्ही शार्पनरनं मला शार्प कराल त्यामुळे मला त्रास होईल. दुसरी पेन्सिल म्हणाली की मला चालेल. जर आपल्याला होणाऱ्या त्रासातून जर माझा शेप, माझं करिअर जर बदलणार असेल तर मी तो त्रास सहन करण्यासाठी तयार आहे. आणि आत्ताची जी कुठचं सर अल्फा आहे ना, नाही असेल, बऱ्याच वेळेला जेनझीचा जो विचार असेल त्यांच्याकडे असलेला थॉट प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतीनं ते विचार करतायत. आता AI सारखा जमाना आहे. जुनी जी थॉट प्रोसेस होती, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन आत्ताची मुलं विचार करतायत आणि आत्ताची मुलं त्या पेन्सिलसारखीच सर जी म्हणतायत जर माझं करिअर जर होणार असेल तर मी मेहनत करायला, तो त्रास सहन करायला तयार आहे. तो त्रास सहन करून आमची ही मुलं उज्ज्वल भविष्य निर्माण करतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही, देशात नाही तर ग्लोबल लेवलला आपलं नाव आणि वर्चस्व कमवतील, एवढं मला असं विश्वास वाटतो.